some different technical words. I'm going to talk about fascia. Fascia is a cover of a muscles. So प्रत्येक उशीला जसं आपण कव्हर घालतो आणि ते जर कव्हर खूप टाईट असेल आणि त्याच्यानंतर ती उशी त्या कव्हर मध्ये जाऊ शकणार नाही किंवा इझिली स्लाइड होऊ शकणार नाही. सो फेशिया इज जस्ट लाईक दॅट. यू इमॅजिन स्पायडरमॅन. सो सगळं जे वेब असतं तसं आपल्या बॉडीवरती मसल्सचं एक मसल्सच्या वरती कसं पात असं कोळ्याच्या जाळ्यासारखं असं वेब असतं. अँड दॅट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल विथ युअर पेन्स. जे सिम्पल आपल्याला सगळ्यांनाच आपल्याला असं काही खूप सिव्हिअर पेन आहे असं नाहीये इथे, पण छोटे छोटे एक्स आणि हे पेन्स असतात. सो दॅट फेशिया बिकम्स टाईट बिकॉज ऑफ 3 reasons. मेनली लॅक ऑफ स्लीप, लॅक ऑफ हायड्रेशन अँड स्ट्रेस. सो असं कोणीच नाही की ज्यांना स्ट्रेस नसतो. सो मेनली पण बाकीच्या 2 गोष्टी आहेत की प्रॉपर वेळेवरती झोप पूर्ण आणि पाणी, हायड्रेशन. सो दिस हायड्रेशन कॅन बी इम्प्रूव्ड इन केस ऑफ हायकर्स विथ शुगर वॉटर, बिकॉज टिश्यू ऍब्सॉर्ब शुगर्स आणि त्याच्याने तो फेशिया किंवा टिश्यू सपल राहतो, फ्लेक्झिबिलिटी राहते. सो वी मस्ट हॅव ऑब्झर्व की काही जणांचे जर तुम्ही बघितलं तर हाताचे असे पंजे पूर्णपर्यंत असे स्ट्रेच होऊ शकतात. काही जणांचे खूप स्टिफ असतात, काही जणांचे अंगठे असे इथपर्यंत टेकू शकतात, काही जणांचे होऊ शकत नाही. बट स्टील दे कॅन बी स्टिफ वेन दे बॅक बेंड फॉरवर्ड. नॉट एव्हरीवन कॅन टच द टोज आणि काही जणांचे पूर्ण हातही पूर्ण टेकू शकतात. सो दिस फ्लेक्झिबिलिटी कम्स फ्रॉम युअर फेशियल फ्लेक्झिबिलिटी. सो फॉर एव्हरी हायकर्स, जेव्हा तुम्ही एका कॉन्स्टंट पोझिशन मध्ये चढत असतात आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही इतर सगळे हे एक्सरसाइज जर केले, सो दॅट फेशियल हेल्थ रिमेन्स गुड and that will help you going in a longer run with minimal pains and aches. Okay. Then simple mind body relationship also. मोस्ट ऑफ द थिंग्स आपल्याला माहिती नसतं की काही जणांना जर शोल्डर पेन असेल सो त्यांना लॉंगर रन मध्ये जाऊन अपोजिट नीचं पेन होऊ शकतं. सो ते का होतं? सो बेसिकली आपलं लिव्हर उजव्या साईडला असतं, स्टमक डाव्या साईडला असतं. दोज हू आर हॅव्हिंग फॅटी लिव्हर चेंजेस और एनी लिव्हर इश्यूज किंवा झोप पूर्ण होत नाहीये, स्ट्रेस आहे, पाणी कमी आहे, सो ह्या सगळ्यांना राईट शोल्डरचे पेन कॉमन असतात, व्हॉट वी सी इन प्रॅक्टिस. So when the right shoulder pain starts, as we spoke about fascia, opposite side fascia, असं एक you can imagine की एक असं sheet आहे complete and you are just crumpling it on from one side. So my right shoulder, I'm showing, it's getting crumpled up. So that is going to pull opposite side. Yeah. So it is going to give you opposite side knee pain. सो ज्यांना नी पेन आहे, त्यांचा एक पर्टिक्युलर नी जो दुखतं त्यांनी अपोजिट साईडचं जर शोल्डर स्ट्रेंथनिंग केलं, सो दॅट विल ऑलवेज हेल्प हिम. सो दॅट्स अ व्हेरी गुड टिप. देन खूप जणांना अजून कॉमन प्रॉब्लेम्स म्हणजे काफ स्ट्रेच, काफ पेन्स होतात एक ठराविक अंतर चालल्यानंतर. अगेन फॉर देम ऑल्सो काउंटर फेशियल रिलेशनशिप इज की तुमच्या लेफ्ट काफ मध्ये जर क्रॅम्प यायला लागले, सो वाईल क्लाइम्बिंग अप मध्ये थांबा, opposite sideचा forearm stretch करा, just like this, and you will notice the opposite side calf pain will subside eventually. Of course calf stretch पण तुम्ही लोकली करू शकता, पण ते त्याच्याने कधी कधी लगेच थांबत नाही. So you try doing this as well. And for knee also, I have practiced that during my marathon runs many a times की एखादा knee दुखायला लागला आपला, suppose left knee माझा दुखतोय, so I just rotate my right shoulder. सो दॅट सबसाइड. थोड्या वेळानंतर लेफ्ट नी मधलं पेन हळूहळू सबसाइड होतंय हे जाणवायला लागतं. देन बिकॉज ऑफ दिस फेशियल पेन, आनंद वॉज मेन्शनिंग अबाउट द लॅटरल साइड, आउटर साइड नी पेन, रनर्स नी म्हणतात बरेचदा, की इकडे फक्त किंवा आपला जो सगळ्यांनाच माहिती आहे फेशिया टेन्सा TFL, त्यांचा फेशिया लॅटा जो असतो ते तिथे साईडला कॉन्टिन्युअस असं एक असं बर्निंग पेन असतं काही जणांना असं एक एकिंग असतं. सो फॉर दॅट सिम्पल कृष्णासारखं उभं राहून you can just bend forward like this and you can just relieve that stretch. किंवा झोपून you can just go in, बरेच जण आपण बसून बघतो की बरेचदा you can just stretch it like this and that relieves the pain on the outer side. But what is the reason for this pain? That is the solution, easy one. But mostly if you are banging on your heels more forcefully, so that is the reason can give you shin pain and then which can convert to this lateral side pain. ह्याचं अजूनही ओरिजिन असतं ते बॅक मधनं असतं किंवा तुमचे जे हिप जॉईंट्स असतात, इट इज अ स्ट्रक्चरल इश्यू की काही जणांचं फ्लेअरिंग आउटसाइड असतं, जे हिप बोनचं फ्लेअरिंग असेल आउटसाइड, सो दॅट गिव्स दॅट मेकॅनिकल पेन
सो इकडनं करेक्शन केलं की इकडचं पेन कमी होतं. सो हाऊ द रिलेशन इज. किंवा फॉर फिमेल्स, फॉरेन कंट्रीजमध्ये आफ्टर डिलिव्हरीज, लेट इट बी अ नॉर्मल डिलिव्हरी, लेट इट बी अ सीझर, women do go to a chiropractor, osteopath, or a physiotherapist and get the alignment of the pelvis done. So when the baby is born, the pelvis opens and it doesn't close as God has given us. So either it will overclose or underclose, and त्याच्यामुळे तुमचा एक पाय छोटा एक पाय मोठा, आणि त्याच्याने पुढे जाऊन बॅक पेन आणि हे सगळं होऊ शकतं. सो यू जस्ट गेट द अलाइनमेंट डन, डू द करेक्टिव्ह एक्सरसाइज, आणि तुमचं जे तुम्ही रेग्युलर हायकिंग आणि हे करतात त्याच्याने ते आपोआप ऑटोमॅटिकली मसल बॅलन्सिंग होत राहणार आहे. सो व्हॉट वी हॅव टू टेक केअर इज की जसं एखाद्याच ठिकाणी एखाद्याच पॉइंटला सतत जर प्रेशर पडत राहतं त्या एरियाचं जास्तीत जास्त वेअर अँड टेअर होऊ शकतं. सो फॉर एक्झाम्पल नीच्या आतल्या बाजूला सगळ्यात जास्त आपल्याला पेन जे कॉमन होतं ते नीच्या या साईडला पण होऊ शकतं. ज्यांना चढताना पेन होत असतं ते वंदरिया मेन्शन की चढताना ज्यांना पेन होतं ते मोस्टली आतल्या साईडला होतं, आणि उतरताना ज्यांना पेन होतं सो ते या साईडला होतं. सो ह्याचं रिझन काय काय असू शकतं. सो ॲज आय स्पोक अर्लियर की कोर मसल्स, तुमचे ॲबडॉमिनल मसल्स, की तुमचे खूप छान ॲबडॉमिनल्स वरनं दिसत आहेत, सिक्स पॅक्स आहेत, छान फ्लॅट आहे, म्हणजेच तुमची ॲबडॉमिनल स्ट्रेंथ खूप ग्रेट असेल असं नाही सांगतायत. सेलिब्रिटीज आपल्याकडे असतात, दे ऑल्सो हॅव द सिक्स पॅक्स, बट दे ऑल्सो विल हॅव बॅक पेन. सो त्याचं कारण म्हणजे की जेव्हा तुम्ही एखादी एक्सरसाइज करताना, सिटअप्स, क्रंचेस, दीज आर द कॉमन एक्सरसाइजेस वी डू फॉर कोर स्ट्रेंथनिंग. सो त्याच्याने बरेचदा वालसलवा मनोवर अवॉइड करून किंवा ब्रेथ होल्डिंग जर तुम्ही नसाल करत, तर त्याच्याने तुमचं मेनली ॲबडॉमिनल्स रिलॅक्स राहणार आणि ओव्हरऑल होल बॉडी मस्क्युलेचर. सो इट अगेन डिपेंड्स की तुमचं व्हॉट युअर वर्किंग प्रोफेशन जे आहे त्याच्यामध्ये तुमचे कुठले मसल्स जास्त वापरले जातात. सपोज जर तुमचं लॉंग ड्रायव्हिंग आवर्स असतील, सो युअर कोर इज ऑलवेज वीक. So apart from the hiking, you have to complete that triangle of the exercise, like what we call की तुम्ही असं नाही आहे की फक्त संडे टू संडे हे केलं म्हणजे माझा महिन्याभराचा आठवडाभराचा एक्सरसाइज झाला. सो आय वुड सजेस्ट की आता जे आपण एक्सरसाइज केले ते ड्युरिंग डे टू डे प्रॅक्टिस हळूहळू ते सुद्धा तुम्ही हे करू शकता. त्याच्याने हळूहळू कोर मसल्स डेव्हलप होतील, विच विल इन टर्न हेल्प यू वेन यू डू द हायकिंग, की तुम्हाला जाणवायला लागेल. साधारणपणे 2 ते 3 आठवड्यामध्ये हा फरक दिसायला लागतो. कुठलाही मसल डेव्हलप व्हायला तेवढा वेळ लागतो. 3 वीक्स इज द टाइम फॉर एनी मसल्स टू डेव्हलप. सो साधारण 3 आठवड्यामध्ये तुम्हाला हळूहळू एक्सरसाइज सुरू केल्यानंतर जाणवायला लागेल की अरे आधीपेक्षा जरा कमी दम लागतोय, किंवा जे नेहमीचे जे इश्यूज होते जे स्पेशली खाली उतरताना दुखतंय, सो ग्लूट्स वेर वीक. सो ह्या एक्सरसाइज मधनं सगळेच तुमचे मसल्स एकत्र ऍक्टिव्हेट होत राहते. किंवा जर तुम्हाला चढताना दम लागतोय किंवा गुडघे दुखतात आहे, तर त्याच्यामध्ये तुमचे ॲबडॉमिनल कोर वीक आहेत. सो त्याच्यामुळे तुम्ही हे करू शकता. अजून एक सेकंड मिथ असतं की खूप जण बॅकला हे लावून चालताना किंवा प्रवासात पण बेल्ट लावून हे करतात. सो अनलेस अँड अंटिल तुम्हाला सांगितलं गेलं आहे, सो हायकिंग करताना वगैरे तरी बेल्ट लावायला नको. जसं मी मगाशी सांगितलं की आपण कारला जसं टायर्सला कव्हर घालून कार चालवत नाही नवीन आहे म्हणून, तसंच नी कॅप किंवा बेल्ट वापरू नये. दॅट विल बी माय सजेशन अनलेस अँड अंटिल यू हॅव बीन टोल्ड स्पेसिफिकली बाय डॉक्टर की हे ठराविक, आणि जरी सांगितलं असेल तर तो एक 3-1 महिन्याचा स्पॅन असतो. बरेच जणांना हे माहिती नसतं, किंवा खूप जण चढताना हे वापरतात बेल्ट आणि तो बेल्ट इथपर्यंत आलेला असतो. सो दे आर नॉट एबल टू ब्रीथ. सो इफ यू आर वेअरिंग बेल्ट फॉर इनिशियल 3 months and still if you want to continue with hiking and you want to do go for easy treks, जेवढं फ्लॅट ह्याच्यावरती जाल तेवढं, पण तो बेल्ट हॅज टू बी लोअर डाऊन. The purpose of the belt, why we have to use it, it has to lift up your tummy up. So जर तुम्ही इथे वर घातला, पोटाच्या वर घातला, तर that is not going to support, because the support for your spine comes from your abdominal muscles and your back muscles. So तो बेल्ट तुमचं पोटाचे पूर्ण मसल्सला उचलून you have to wear the belt and then you have to walk. If you are using a knee brace, those who are recovering from ligament injuries, those who want to avoid surgeries, those who have avoided surgeries, knee surgeries, ट्विस्ट झालेला आहे उतरताना, बरेच जणांना असे अनुभव आले असतील की गुडघा उतरताना ट्विस्ट झालेला आहे. सो दॅट डझंट स्टॉप यू, किंवा इमिडिएटली लगेच सगळ्यांना लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन, मेनिस्कल रिकन्स्ट्रक्शन सर्जरीज करायला लागते असं नाही. सो इफ यू आर रिकवरिंग फ्रॉम दोज pains, and if you are wearing a brace, you go for a hinge brace which will allow the knee movement, knee bending, of course with the proper orthopedician guidance, and that knee hinges
शुड बी एक्झॅक्टली ओव्हर युअर हिंजेस ऑफ द नीज. म्हणजे एक्झॅक्ट की खूप जणांची मी बघते की तशी नीकॅप खाली घसरलेली असते, पण ती असते तिथे. सो दॅट इफ दॅट इज अ पर्टिक्युलरली वन विथ अ विंडो, इट हॅज टू लिटरली युअर नीकॅप शुड पॉप आउट फ्रॉम दॅट, आणि ती बऱ्यापैकी वरती घालायची असते. अँड दॅट शुड अलाउ युअर नी बेंडिंग प्रॉपरली. आणि ती ब्रेसचे जे हिंजेस आहेत ते तुमच्या नीच्या, जिथे तुमचा नी बेंड होतो त्या हिंजेसच्या वरती तो असला पाहिजे. म्हणजे इव्हेंच्युअली खाली उतरताना किंवा चढताना ते हळू जर टाईट झालं, देन यू ऑलवेज टायटन द लोअर स्ट्रॅप. वरनं खूप टाईट स्ट्रॅप घालून उपयोग नसतो, लोअर स्ट्रॅप. देन देर इज अ मिथ अबाउट ब्लड फ्लो रिस्ट्रिक्शन. काही जण जे हायकर्स जे रेग्युलर हायकिंग करणारे असतात त्यांना बरेचदा सजेस्ट केलं जातं की यू रिस्ट्रिक्ट द ब्लड सप्लाय टू युअर क्वाड्रिसेप्स मसल्स सो दॅट इट गिव्स यू बेटर रिझल्ट वाईल क्लाइम्बिंग अप, की त्याच्याने तुमचं स्ट्रेंथनिंग या मसल्सचं खूप चांगलं होतंय. सो ते करताना सुद्धा यू हॅव टू फॉलो अँड डू इट विथ अ प्रॉपर गायडन्स, की ज्याच्यामध्ये ब्लड फ्लो रिस्ट्रिक्शन मध्ये तुम्ही एक स्ट्रॅप भरता टुर्निके विच होल्ड्स बॅक युअर ब्लड सर्क्युलेशन टू युअर थाय मसल्स and which gives you more tension generation in your quadriceps muscles. So ते करत असताना सुद्धा you have to be very careful, आणि मग ते व्यवस्थित मॉनिटर करूनच करायला पाहिजे. सो आय ट्राय टू कव्हर मॅक्झिमम जे हे होऊ शकतात छोटे छोटे टेक्निकल मेकॅनिकल जेव्हा आपण सपोर्ट घेत असतो, किंवा बरेच जण हिल पेन असतं. सो त्याचं कारण म्हणजे तुम्ही हिल सिलिकॉन हिल्स वापरत असाल, शूज मध्ये इन्सोल्स वापरत असाल, वेगळे कुठले इन्सोल्स वापरत असाल. सो कुठलेही इन्सोल्स वापरताना हे 3 महिन्यापर्यंतच वापरायचे असतात. 3 months इज द टाइम when your muscles will get in a corrected position and then you continue that. You cannot continue it for years. मग तुम्ही ते वेअर अँड टेअर झाले ते एक साइडने पूर्ण झिजले जातात आणि तुमच्या बॉडी स्ट्रक्चर प्रमाणे, आणि मग तुम्ही ते यू जस्ट चेंज इट, बट दॅट इज नॉट रिक्वायर्ड. जेव्हा एकदा पूर्ण वेअर अँड टेअर 3 महिन्यापर्यंत इट इज रिक्वायर्ड. बाकी शूज बद्दल तर तुमच्या याच्यामध्ये नेहमी हे होतच असेल. सो प्रॉपर त्याच्यामध्ये पण एनिथिंग तुमच्या यूज प्रमाणे, पण just keep in mind ki any external footwear or any external aid that you are using, let it be a kneecap, let it be a belt, let it be a silicone heels footwear, insoles, shoes modification, that has to be continued only for 3 months. You reevaluate your structure alignment from whoever has recommended, and then stop or discontinue using it, or if it is continued then not more than 3.5-4 महिन्यापर्यंत नाही. नाहीतर त्याचे लॉंगर रन मध्ये जाऊन बॅक प्रॉब्लेम्स आणि हे सगळे इश्यूज होतात विच आर नॉट नोन टू अ लेमॅन. वर्षानुवर्ष मला सांगितलं हिल रेज वापरा, हिल रेज वापरते, पण त्याच्याने मग पुढे जाऊन काय चेंजेस होतात ते. सो दीज वेर ऑल द एक्सरसाइज अँड मेकॅनिकल इश्यूज. कमिंग बॅक टू अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, न्यूट्रिशन. सो ॲज अ फिजिओ मी खूप त्याच्याबद्दल ऑथॉरिटी नाही आहे बोलायला. आय एम नॉट अ डायटिशियन, पण माझ्या एक्सरसाइज प्रोग्राम फॉर्म करताना जे कॉमन गोष्टी मी बघते माझ्या लास्ट 21 years प्रॅक्टिसमध्ये, की खूप सिम्पल लोकांना शंका असते की अरे एवढं पहाटे उठून टेकडीवर चढून जायचं, तर मी खाऊन कसं काय जाणार. सो व्हॉट वी हॅव टू डू इज युझिंग सिम्पल कार्ब्स, साधं वेलची केळं, 2 खजूर, आणि पण नुसतं तेवढं नाही, तो डिपेंडिंग ऑन द डिस्टन्स हाऊ मच यू आर कव्हरिंग. आय एम शुअर की याच्याबद्दल आधी पण कोणी बोललेलं असेल किंवा हे तुमच्या याच्यात नेहमीच हे असेल, बट व्हॉट आय सजेस्ट. ओके. सो आय वुड रेकमेंड ऑलवेज स्टार्ट विथ अ सिम्पल कार्ब्स. सिम्पल कार्ब्स म्हणजे जे स्लोली एनर्जी रिलीज करत राहतात. सो अगदी सिम्पल घरात इझिली अवेलेबल असतात, विच यू कॅन कॅरी ऑल्सो इज वेलची केळं किंवा एखादं ऍपल. सो विच इज अ सिम्पल कार्ब विच विल स्लोली रिलीज एनर्जी. त्याच्यानंतर साधारणपणे 50 मिनिटानंतर यू नीड मोर एनर्जी. असं तुमचा जर ट्रेक तेवढा असेल, सो यू जस्ट कॅरी समथिंग चिक्की किंवा अशा गोष्टी, विच इज अगेन अ कॉम्बिनेशन ऑफ simple and complex carbs which will release the energy, keep on releasing the energy. किंवा गुळतूप पोळी छोटंसं घरातलं, किंवा चीज स्लाइस आणि ब्रेड, दॅट कॅन बी ऑल्सो गुड ऑप्शन. आणि सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे हॅव्हिंग द प्रोटीन इंटेक ॲट द एंड ऑफ द वर्कआउट. सो ॲज यू डू दिस एक्सरसाइजेस आफ्टर द वर्कआउट, जे आता आपण ज्या सिम्पल केलं, त्याच्यानंतर ते वर्कआउट तुमचं एंड जेव्हा झालं, जेव्हा तुम्ही हा एक्सरसाइज केला, त्याच्यानंतर 15 मिनिटाच्या आतमध्ये यू हॅव टू ईट समथिंग प्रोटीन रिच. सो जर खूप जास्त डिस्टन्सचं नसेल, सो यू कॅन जस्ट कॅरी एखादं उकडलेलं अंड, किंवा जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल प्युअर, तर मग खजूर आणि त्याच्या आतमध्ये अक्रोड, बदाम असं एक 3-4 तुम्ही ते घेऊ शकता. किंवा प्रोटीन शेक, किंवा साधं पुरुषांसाठी अश्वगंधा, बायकांसाठी शतावरी,
आणि सातूचं पीठ, नाचणी सत्व हे जस्ट पाण्यामध्ये हे करून ते जरी घेतलं शेक सारखं, विच इज कॅन बी अ नॅचरल प्रोटीन, तर ते 15 मिनिटाच्या आत घ्यायचं असतं. त्याचं कारण मेन असतं की वेन यू डोंट सप्लाय युअर बॉडी विथ प्रोटीन्स, इट इज टेकन अप फ्रॉम युअर मसल्स. कारण लिव्हरचं ते कामच आहे, सगळ्यात बॉडीमध्ये अवेलेबल असलेला सगळ्यात रिच प्रोटीन सोर्स इज युअर मसल्स. सो बरेच जण जे इंटरमिडियंट फास्टिंग करतात किंवा पुढे जाऊन मी बघते की त्यांच्या असं गुडघ्याच्या आतमध्ये असे खड्डे पडलेले असतात अक्षरशः, की सगळं ते प्रोटीन आधी सगळी फॅट बर्न होते, त्याच्यानंतर तेही राहत नाही, मग ते सगळे मसल्स मधनं जे लार्ज मसल ग्रुप्स असतात, क्वाड्रिसेप्स, तुमचे ग्लुटियस, ह्याच्यातनं सगळं ते काढलं जातं आणि त्याच्यातनं तुम्हाला त्याच्यामुळे पण पेन्स आणि हे सगळे सुरू होऊ शकतात गुडघ्याचे. सो बऱ्याच जणांना असं वाटतं की मी ऑलरेडी ओव्हरवेट आहे, मी कशाला अजून खाऊन निघू, मी जेवढं उपाशी राहीन तेवढं मी उलट माझी जी फॅट आहे ती बर्न होईल. पण देन दॅट बिकम्स अ टेंडन्सी. बॉडी फिअर्स की आता मला नेक्स्ट फीड कधी मिळणार आहे, त्यामुळे जे तुम्ही थोडंसं जे खाल ते सगळं फॅटमध्ये कन्वर्ट केलं जातं. अँड देन लिव्हरचं तेच काम बनतं की सतत बॉडीला मिळत नाहीये, बट बॉडी हॅज टू बी प्रोव्हाइडेड विथ द एनर्जी. सो लिव्हर हॅज टू ब्रेक डाऊन दॅट थिंग. जर तुमचं रिझर्व्ह फॅट आहे ते केलं जातं, पण त्याच्यानंतर त्याच्यापेक्षाही लिव्हरला इझी असतं ते ब्रेकडाऊन करणं, म्हणजे तुमचे मसल्स. मग ते मसल्स ब्रेकडाऊन केले जातात, मग तुमचे शोल्डर्स पेन करायला लागतात, गुडघे पेन करायला लागतात, देन हिप्स, देन बॅक, हा सिक्वेन्स असतो. सो जस्ट टू अवॉइड दॅट, स्टार्ट विथ सिम्पल कार्ब्स, सिम्पल टू कॉम्प्लेक्स कार्ब्स, अँड ॲट द एंड ऑफ द वर्कआउट 15 मिनिटाच्या आत आता आपण जसं खजूर, राजगिरा चिक्की, खोबरं, एक सिम्पल हे आहेत विच यू कॅन कॅरी ऑल्सो इझिली, हे तुम्ही घेऊ शकता. आणि ह्याच्यामुळेच बरेचदा असं दिसतं की जे फॅटी लिव्हर चेंजेस असतात, बरेचदा जर कोणी सोनोग्राफी केली असेल तर कुठला इतर चेंज येऊ न येऊ बाकी सगळं नॉर्मल असतं, पण फॅटी लिव्हर मात्र नक्की येतं बरेचदा. सो त्याचं मेन कारण हे असू शकतं की इंटरमिडियंट फास्टिंग किंवा खूप वेळ उपाशी राहणं, 3 तासाच्या पुढे जाऊन उपाशी राहणं, ऍक्टिव्हिटी अनुसार न खाणं, हे सगळे सिम्पल प्रिन्सिपल्स असतात. जे हायकर्स आहेत त्यांना मोस्टली रात्री लवकर झोपतात, तर खूप काही जण असं करतात की अगदी 6:30ला जेवतात, पण बिकॉज ऑफ कॉल्स आणि उशिरा ऑफिस वर्क्स आणि ते गो टू स्लीप ॲट 11:30-12. त्याच्यामुळे मग 6:30ला जेवण झालं असेल, मग डायरेक्ट 12 वाजता, मग मधल्या वेळामध्ये काही नसतं, पण तुमची ऍक्टिव्हिटी आणि सगळं ब्रेन वर्क सगळं चालू आहे, जरी तुम्ही खूप फिजिकल हेवी वर्क जरी नाही केलं तरी. सो ऍट दॅट टाइम ऍटलिस्ट काहीतरी दूध पिणं किंवा थोडंसं काहीतरी हे एखादं हे करून दूध, म्हणजे सिम्पल डिनर हॅज टू बी मोर ऑफ अ प्रोटीन, हे लक्षात गेलं पाहिजे. तसंच ब्रेकफास्ट हॅज टू बी प्रोटीन. सो ब्रेकफास्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मील. हायकिंग झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांचा आवडीचा ब्रेकफास्ट असतो, म्हणजे वी काउंट ऑन मिसळ पाव, त्याच्यातले स्प्राउट्स असतात त्याच्यामध्ये, शिवाय शेव असतात, त्याचे पण बेसनापासून बनलेले असतात, किंवा बटाटे वड्याचं कोटिंग काही ह्याचं असतं, डाळीचं असतं. सो तेवढ्याच फक्त प्रोटीनवर रिलाय न राहता फर्स्ट यू इट समथिंग बॉइल्ड एग किंवा काहीतरी प्रोटीन रिच खा, आणि मग देन यू कॅन हॅव द अदर थिंग ऑल्सो ॲज अ ब्रेकफास्ट. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जर तुम्ही बघितलं, आपल्याला जेव्हा भूक लागलेली असते किंवा एखादी बोरिंग मिटिंग झालेली असते, तेव्हा तुमच्या समोर जर पोळी भाजी ठेवली आणि फरसाण ठेवलं, तर तुम्ही आधी फरसाण खाता आणि लगेच तुम्ही पोळी भाजी पण खाता, कारण हेल्दी पण खायला पाहिजे. सो हे सगळं मग शेवटी फॅटमध्ये कन्वर्ट होतं. सो जस्ट टू अवॉइड दॅट, जस्ट फॉलो सिम्पल 4 प्रिन्सिपल्स. जे हायकिंगला जायचं आहे, नाही जायचं आहे, उठल्या उठल्या पहिल्या 15 मिनिटात काहीतरी खायचं. युजली एम्प्टी स्टमक चहा घेण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट असतं एखादं फळ खाऊन सुरुवात करणं. सुरुवातीला सवय नसेल, अगदी अख्खं फळ नसेल जात, अर्धं फळ खा. युजली हॅव समथिंग पल्पी फ्रूट. सो दॅट इज अ व्हेरी गुड सिम्पल कार्ब. देन 15 मिनिटानंतर देन काही जणांना थायरॉइडची गोळी असेल, हे असेल, त्याच्यानंतर 20 मिनिटं थांबून देन यू कॅन हॅव युअर टी किंवा व्हॉट एव्हर युअर जी सवय असेल त्याप्रमाणे. असं नाही मी म्हणत की ते चेंज करा कम्प्लिटली, पण हळूहळू हे चेंजेस हळूहळू लक्षात ठेवा, कारण ते पुढे जाऊन आपल्याला काय होतं ते माहिती नसेल तर आपण ते करू शकत नाही इम्प्लिकेशन. देन ऍक्टिव्हिटी अनुसार खाणं, आणि दर 3-4 तासानंतर काहीतरी थोडं थोडं बॉडीला हेल्दी प्रोव्हाइड करत राहणं, आणि रात्रीचं जेवण झोपायच्या 2 तास आधी करणं. अगदी हेवी स्टमक नको किंवा खूप अर्ली पण नको आणि खूप मोठी गॅप पण नको. ह्या सगळ्या 4 सिम्पल प्रिन्सिपल जर फॉलो केले तर बऱ्यापैकी यू कॅन जे वेगवेगळ्या एजचे जे इश्यूज असतात ते साधारणपणे याच्याने कव्हर अप होऊ शकतात. देन हायड्रेशन. साधारणपणे आपल्या बॉडीला 40 ml पर केजी बॉडी वेट एवढं पाणी लागतं. असं नाहीये की खूप जास्त पाणी प्यायला पाहिजे किंवा खूप कमी पण नको. साधारणपणे रफली 40 ml पर केजी बॉडी वेट तुमच्या बॉडी वेट प्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करा फॉर अ डे, ऑफकोर्स. येस. आणि त्याच्यामध्ये वेन यू आर ऑन अ हायकिंग डे ते थोडंसं तुम्ही टॉपअप करू शकता. अँड जस्ट कॅरी समथिंग इलेक्ट्रोलाइट और शुगर वॉटर.
किंवा उसाचा रस. जे अगदी रेग्युलर हायकिंग करणारे असतात त्यांनी मी सजेस्ट करेन की आठवड्यातनं 2दा ते 3दा जरी उसाचा रस जेव्हा सीझन आहे, त्याच्यानंतर नारळ पाणी ते इझिली कुठल्याही सीझनमध्ये अवेलेबल असेल. हे एक्स्ट्रा इलेक्ट्रोलाइट्स येस आहेत. वेन आय प्रॅक्टिस इन डिफरंट कंट्रीज तेव्हा मी बघितलं की तिथे ओव्हर द काउंटर इझिली मॅग्नेशियम, पोटॅशियम हे सप्लिमेंट्स ओव्हर द काउंटर प्रोव्हाइड करतात. इंडियामध्ये अजून ती पद्धत नाही आहे. सो व्हॉट वी सजेस्ट इज येलो स्किन असलेलं फ्रूट तुम्ही स्टार्ट करणं. सो वेलची केळं, ऍपल किंवा पपई किंवा हे. अँड वेन यू आर ऑन अ ट्रेकिंग मेक अ कॉम्बिनेशन ऑफ अ पल्पी फ्रूट आणि ज्युसी फ्रूट. सो एखादं आलूबुखार आणि एखादं केळं हे जी तुम्ही कॅरी करू शकता, किंवा संत्र आणि केळं, मोसंब आणि पेअर हे ज्युसी फ्रूट अँड पल्पी फ्रूट. सो दॅट गिव्स यू दॅट एनर्जी. जर ज्युसीनेसने तुम्हाला पाण्याचं रिक्वायरमेंट कमी होते, विच इज इझी टू, खूप वेट कॅरी करायला लागणार नाही. सो दॅट कॉम्बिनेशन किंवा चिक्की हे सगळं तुम्ही कॅरी करू शकता अँड कीप ऑन हॅव्हिंग इट. सो ॲज आय मेन्शन अर्लियर, फेशियाची जी हेल्थ आहे त्याच्यामध्ये तुम्ही एनी टिश्यू विल ॲब्सॉर्ब शुगर. नुसतं पाणी पिऊन पण हे नाही होत. तर गोड पाणी किंवा ग्लुकॉन डी किंवा कोकम सरबत, आवळा सरबत. जर तुम्हाला रेग्युलर आता तुमचा एक सीझन आहे की जो हायकिंगचा हे असतात किंवा सायकलिस्ट असतात किंवा मॅरेथॉन रनर्स, असं नाही की मला वाटतं इथे बरेच जण नुसतं हायकिंग करणारे पण असतील आणि बाकी पण इतर सायकलिंग किंवा रनिंग किंवा मॅरेथॉन्स हे पण करणारे पण असतील. सो ह्या सगळ्यामध्ये वी हॅव टू सी की or else just continuing with the hiking and simple exercises, yoga असंही करणार असेल. So we have to just see that we are completing that triangle of exercise. So strength, stamina and stretch. So strength, so आठवड्यातनं तुम्ही जर तुम्ही रेग्युलर हायकिंग करत असाल, आठवड्यातनं 2दा तुम्ही जिम कराल, दॅट इज ऑल्सो सफिशियंट. 2दा किंवा 3दा जिम करा 3 दिवस. 2 दिवस तुमचं स्ट्रेचेस करा तुम्ही. जस्ट गो फॉर रेग्युलर वॉक्स अप टू 5 kilometers. I would recommend 40, depending on the age group of course. So around 45 minutes पर्यंत असं वॉक अँड सिम्पल स्ट्रेचेस. सो स्ट्रेंथ, स्टॅमिना अँड स्ट्रेच असा तो ट्रायंगल आपला कम्प्लीट होतो त्याच्याने, विच इज बेनिफिशियल. आणि जेव्हा जिम मध्ये जाल तेव्हा युजली बरेच जण असं करतात की एक दिवस अप्पर बॉडी करतात, एक दिवस लोअर बॉडी करतात, असं असतं. आणि त्यातला मधला एखादा दिवस मिस झाला तर मग आठवत नाही की अरे नक्की काय केलं होतं किंवा डबल केलं होतं. मग आज करायचं काय, परवा अप्पर बॉडी केली होती, कालचा दिवस मिस झालाय, आज लोअर बॉडी करायची की परत अप्पर बॉडी. सो आय वुड से की जेव्हा तुम्ही हायकिंग किंवा वेन यू आर अ वर्किंग ॲथलेट, तुम्ही एखादं स्पोर्ट्स, इट्स अ स्पोर्ट्स, हे तुम्ही फॉलो करत आहात अकॉर्डिंग टू युअर ऍक्टिव्हिटी. सो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही सगळे मसल्स वापरताय. वेन यू आर गोइंग फॉर अ हायकिंग, ट्रेकिंग, तुम्ही सगळे बॉडीचे मसल्स वापरताय. सो ॲट दॅट टाइम आय वुड सजेस्ट की तुम्ही जिम करताना होल बॉडी करा त्या दिवशी. कुठल्याही जिम मध्ये तुम्ही गेलात तर बघाल तुम्ही की साधारण मशीन्स असेच ठेवलेले असतात. एक हँडचं मशीन असतं, एक पायाचं मशीन असतं, एक हँडचं असतं. सो फॉलो दॅट सिक्वेन्स. एक तर हाताचा एक्सरसाइज, त्याच्यानंतर पायाचा एक्सरसाइज, लेग कर्ल्स एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ हायकर. की आणि आय वुड सजेस्ट की लेग एक्सटेन्शन जे असतं मशीन, सो त्याच्यामध्ये एका पायाने ते उचलायचं प्रयत्न करा. कीप द मिनिमम वेट. साधारणपणे तुमच्या बॉडीच्या 1/8 बॉडी वेट एवढंच जरी तुम्ही उचललं तरी चालेल. तुम्ही 50-50 kg वेट उचलायची गरजच नाही आहे. माझ्याकडे एक पेशंट येत होता. ही वॉज अ इंजिनिअरिंग स्टुडंट. साधारणपणे फायनल इयर्सला होता तो. आणि ही यूज टू लिफ्ट अप द वेट 150 किलो, 120 किलो असं वेट उचलायचा तो. मी त्याला सहज विचारलं, तुझ्या गर्लफ्रेंडचं वजन किती, तुला 120 किलोची गर्लफ्रेंड चालेल का? नाही. 60 किलो तुला उचलता आलं तर पुष्कळ आहे. इतकं त्याला पटलं. त्या दिवसापासून एकदम कट डाऊन केलं त्याने आणि एकदम व्यवस्थित मग ते व्यवस्थित कॅल्क्युलेट करून तेवढंच तो. आणि त्याचं दॅट प्रिव्हेंटेड द इंजुरी. की बरेचदा यंग ऍथलेट्स ह्यांच्यामध्ये एक कॉम्पिटिशन असते, चल आज एवढे करूयात तेवढे करूयात, पण त्यांचे लॉंगर हे माहिती नसतात इम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात. देन साईड इफेक्ट्स, नेक पेन, बॅक पेन. सो ते एक्झॅक्टली. सो इफ यू गो टू अ जिम, अजूनही जरी तुम्ही वर्षानुवर्ष करत असाल तरी सुद्धा एक दिवस स्पेसिफिकली इन्स्ट्रक्टरला विचारून की मला एकदा परत दाखव हे मशीन कसं करायचं. त्याच्यात खूप छोटे छोटे बारकावे असतात जे आपण ओव्हर द इयर्स किती वर्षानुवर्ष करत असलो जिम तरी ते मिस आउट होत असतात. की एल्बो कसा ठेवायचा, शोल्डर कसा ठेवायचा, ते बरेच वर्ष चुकीचं जर तुम्ही केलं तर त्याचे जे चेंजेस होतात ते आम्हाला दिसत. आमच्याकडे साधारण क्लिनिकमध्ये महिन्याला 4 ते 5 पेशंट जिम मधनं बिघडून आलेले असतात. की आयदर जास्त वजन उचललेलं असतं, ब्रेथ होल्डिंग केलेलं असतं, किंवा डेडलिफ्ट इज द फेवरेट एक्सरसाइज. सो जस्ट लर्न इन अ सायंटिफिक वे. जरी आपल्याला माहिती असेल तरी सुद्धा रादर दॅन फॉलोइंग एव्हरी, प्रत्येकाचा एक टेलरमेड एक्सरसाइज प्रोग्राम असतो. सो व्हॉट वी प्रेफर इज नॉट गिव्हिंग द चार्ट्स, की त्याच्यामध्ये कारण कळत नाही की पेशंट घरी काय करत आहेत आणि एक्झॅक्टली
काय होत आहे. सो इट इज बेटर की तुम्ही एकदा समजून घ्या आणि काय तुमच्या बॉडी रिक्वायरमेंट प्रमाणे आहे त्याप्रमाणे एकदा करून घ्या. जसं मी म्हटलं की नी पेन जर होत असेल तर दॅट कॅन बी अँग्युलेशन इश्यू फ्रॉम युअर हिप, सो दॅट हॅज टू बी करेक्टेड. सो इन अ सॉफ्ट कॅरोपॅथिक वे ते करेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही योग्य मसल रिक्रूट करायला लागेल. नाही, सिम्पल एक्झाम्पल, इट्स अ सिम्पल फिजिक्स, लिव्हरेज जे आपण म्हणतो की एखादी गोष्ट तुम्हाला अशी सरळ उचलायची ऐवजी जर तुमचा तो बोनी सेगमेंट हल्लेला असेल आणि मसलला प्रत्येक वेळी ती गोष्ट उचलायला असं काम करायला असेल, सो वेन यू अलाइन द मेकॅनिकल ऍडव्हान्टेज यू गेट, सो अँड दॅट प्रूव्ज दॅट इज क्लिअर. तेव्हा तुम्ही करायला लागतात एक्सरसाइजेस, तेव्हा ते तुमच्या लक्षात येतं की हे किती त्याच्याने सिम्पल आणि तुमचं एनर्जी त्याच्याने किती सेव्ह होते आहे. सो जस्ट नो तुमचं काय एक्झॅक्टली होत आहे त्याचा समजून घ्या. आणि ओव्हर द इयर्स जसं एखाद्या दगडावरती कंटिन्युअस जर पाण्याची धार पडली तर त्या शेवटी त्या दगडाला तिथे खड्डा पडणार आहे. सो असा आपल्या बॉडीचा कुठला एखादा भाग आहे की जो सतत वेअर अँड टेअर होतो आहे ते लक्षात घ्या. जर तुम्ही कंटिन्युअस हायकिंग करता, वेन यू हॅव टू डू इट इन अ हेल्दियर वे, लॉंगर रनसाठी करायचं आहे. सो डिस्कची जी हाईट असते, तुम्हाला माहिती असेल की आपलं पूर्ण आयुष्यभराच्या स्पॅनमध्ये आपली हाईट ही 1.5 ते 2 सेंटीमीटरने कमी होते. अँड वी हॅव प्रूव्हन विथ द डीएनएस एक्सरसाइज जेव्हा तुम्ही करतात, तुम्ही 3 आठवडे डीएनएस एक्सरसाइज केल्याने तुमची हाईट 1.5 ते 2 सेंटीमीटरने वाढते. म्हणजे बरेच जण हाईट वाढण्यासाठी पण ही ट्रीटमेंट घ्यायला येतात. सो कारण तुमची डिस्कची जी हेल्थ आहे, डिस्क ऑलवेज लुजेस वॉटर. जेव्हा तुम्ही प्रॉपर पाणी प्रोव्हाइड करत नाही किंवा सुरुवातीला तुम्ही हायकिंगच्या आधी किंवा त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही प्रॉपर हायड्रेट करत नाही स्वतःला, तेव्हा तुम्हाला बरंच लक्षात येईल खूप जणांना सुरुवातीला की ज्या दिवशी हायकिंग असतं त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारपासून डोकं दुखायला लागतं, हळूहळू मागच्या साईडला दुखायला लागतं. सो दॅट इज बिकॉज ऑफ यू हॅव ड्रँक लेस वॉटर इन दॅट डे. तर ते तुम्ही हायड्रेट करा, साखर पाणी आणि हे तुम्ही बरोबर कॅरी करा आणि ते घ्या, सो दॅट हे सगळे इश्यूज सिम्पल जे आहेत ते होणार नाहीत. ओके, आता आपण थोडस क्वेश्चन आन्सर जे जनरिक असतील ते थोडेसे घेऊ शकतो, इफ टाइम परमिट. थाईज म्हणजे एक्झॅक्टली क्वाड्रिसेप्स आणि ग्लूट्सचं कॉम्बिनेशन आहे. सो सिम्पल थिंग, जर तुम्ही स्ट्रेच करत असाल, एक सिम्पल वेने आपण करून बघूया. हवं तर आपण सगळे एकदा उभं राहून करून बघूयात. व्हेरी नाईस क्वेश्चन. ओके, सो इफ वेन वी बेंड फॉरवर्ड, बरेचदा आपण बघतो की काही जणांचे हात टेकत नाहीत खाली. सो व्हॉट आय वुड लाईक यू टू डू इज की तुम्ही गुडघे बेंड करा, हात खाली टेकवा अँड देन गुडघे सरळ करा. आय रिपीट, आधी गुडघे सरळ ठेवून हात टेकून बघा, हात टेकतायत का. टेकत असतील देन द मसल इज ऑलवेज स्ट्रेच्ड अप. वी आर टॉकिंग अबाउट हॅमस्ट्रिंग. पहिल्यांदा मी रिव्हर्स मसलचं दाखवते. नसतील टेकत तर गुडघे वाकवा. गुडघे वाकवल्यानंतर तुम्ही येस, आणि देन गुडघे वाकवले, हात टेकले की मग गुडघे ताट करा, हात तिथेच ठेवून. ठीक आहे. देन त्याच्यानंतर देन यू गो इन अ सुमो स्क्वॉट. सुमो स्क्वॉट्स और एनी वॉल स्क्वॉट विल ऑलवेज कॉज इसेंट्रिक कॉन्ट्रॅक्शन. तुमच्या थाईजचा स्ट्रेंथ वाढवण्यासाठी त्याचा फायदा होईल. सो सुमो स्क्वॉट्स, स्टार्ट पल्सेटिंग. Then raise one heel. Then raise one heel and do sumo squats. Then other one. Then both the heels up and start pulsating. So इथे सगळं भरून आलेलं जाणवेल थाईज मध्ये. अँड अ सिम्पल, इथे तर वॉल नाहीये, एखाद्या वॉलला हे करून और यू जस्ट डू इनिशियली विदाउट वॉल सपोर्ट स्क्वॉट करणं इज डिफिकल्ट, पण साधारण 1 मिनिटापर्यंत यू डू वॉल स्क्वॉट. भिंतीला टेकून स्क्वॉटिंग पोझिशन मध्ये 90-90 पोझिशन. अँड ऍज आय टोल्ड मगाशी सुद्धा, गुडघा तुमच्या सेकंड टोच्या वर आला पाहिजे आणि तिथेच थांबायचंय. सो यू कॅन सी कसे सगळे पाय आणि हे भरून येतात. वॉल सेट इज अ व्हेरी सिम्पल एक्सरसाइज. कुठेही तुम्ही ऑफिसमध्ये पण मध्ये मध्ये करू शकता. आणि हिपसाठी सगळ्यात महत्वाचं असतो ते शोल्डर. सो मगाशी जो एक्सरसाइज दाखवला,
जस्ट इमॅजिन की तुम्ही हातामध्ये 5 kg डंबेल घेतलंय, हे सगळं टाईट करा अँड देन स्टार्ट पुलिंग इट डाऊन. सो असं पूर्ण बॅकला एक्स शेप मध्ये तुम्हाला मसल कॉन्ट्रॅक्ट होतं हे जाणवलं पाहिजे असं. आणि तसंच पुढनंही हे पण तुम्ही ऑफिसमध्ये करू शकता. आणि ऑन रेग्युलर बेसिस जस्ट प्रॅक्टिस बॅकवॉक अँड साईड वॉक. ऑफिसमध्ये, मिटिंगच्या मध्ये, एखाद्या कॉलच्या मध्ये, किंवा तुमचं जे काही प्रोफेशन असेल त्याच्यामध्ये, किंवा घरातल्या घरात सुद्धा जस्ट प्रॅक्टिस साईड वॉक. त्याच्यात पाऊल तिरपं नको पडायला. जस्ट दिस. सो यू कॅन फील द होल साईड मसल्स गेटिंग ऍक्टिव्हिटी. हिपमध्ये सगळ्या आपलं कॉन्सन्ट्रेशन सगळं ग्लुट्सवर असतं, पण त्याच्याही पेक्षा महत्वाचा मसल साईडचा असतो, विच इज ग्लुटियस मिडियस मिनिमस. 3 मसल्स असतात. हे जे साईडचे मसल्स असतात दोज आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर पेल्विक बॅलन्सिंग. सो वेन यू डू 1 foot balancing, so you can just do simple figure of 4 exercise also. Yes. Like this. तुम्हाला हवं तर पुढे येऊन दाखवतो एकदा. सिम्पल. Just stand with a figure of 4. Figure of 4. इकडनं दाखवते. Stand with a figure of 4. जेवढा आहे तुम्हाला बॅलन्स. See which muscle is acting and then just bend forward and go back. हे तुम्ही ऑफिसमध्ये मधनं उठून, घरातल्या घरात ऍक्टिव्हिटीज मध्ये, मुलं अभ्यास करताना मध्ये उठून हे सगळं करू शकता. येस, मी नेहमी तेच सांगते. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना शिकवता तेव्हा तुम्ही अजून चांगलं परफेक्ट करता अँड यू बिकम कॉन्शियस. हा, तो खूप महत्वाचा पॉइंट आहे. येस येस सांगते. प्लीज बसायचं असेल तर बसून घ्या. जिने चढणं उतरणं, खूप जण जे गिरनारला जाणारे असतात माझे पेशंट्स, ते जाण्यासाठी तयारी करण्यासाठी म्हणून खूपदा ते सिम्पल जिने चढ उतरण्याची प्रॅक्टिस करत असतात, किंवा एखादं ट्रेक ठरलेलं आहे. सो चढायचं आहे म्हटल्यानंतर ते बिल्डिंगचे जिने, लिफ्ट अवॉइड करायला लागतात, आणि जिने चढणं उतरणं हा सगळ्यात फेवरेट एक्सरसाइज असतो. कोविडच्या वेळेला काही पर्याय नव्हता, वी वर नॉट एबल टू गो आउट. सो आपण आणि लिफ्ट तेव्हा अवॉइड करणं सगळेजण प्रेफर करायचे, म्हणून सगळेजण जिने चढ उतर हे करायचे. बट आय वुड ऑलवेज लाईक टू टेल दोज की देर इज अ डिफरन्स बिटवीन एक्सरसाइज अँड एक्झर्शन. सो जेव्हा तुम्ही जिने चढ उतर करताय लिफ्ट अवॉइड करून, व्हॉट यू आर डुईंग इज एक्झर्शन, नॉट एक्सरसाइज. सो डुईंग इन अ सिस्टमॅटिक वे. आणि मी नेहमी सजेस्ट करते की जेव्हा तुमचे नीज दुखत आहेत, किंवा सगळ्यात जास्त स्ट्रेन हा येत असतो गुडघ्यांवर, ते उतरताना. त्यामुळे बरेच जण उलट चढताना लिफ्ट वापरतात आणि उतरताना त्यांना एकदम आठवण नाही, वजन कमी करायचंय, लिफ्ट अवॉइड करून उतरतात. ते जास्त त्यांचं गुडघ्यांना वेअर अँड टेअर करत असतात, बिकॉज द डायरेक्ट इम्पॅक्ट इज कमिंग हिअर. हा जो छोटासा टेंडन आहे, पेटेलर टेंडन, त्याच्यावरती डिरेक्ट इम्पॅक्ट पडत असतो, आणि त्या लोकांना जास्त वाटीचं आर्थरायटिस होण्याचे, गुडघ्याच्या वाटीचं आर्थरायटिस होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो आय वुड रेकमेंड की जिने चढ उतर करण्यापेक्षा हे जे ज्यांना गिरणार किंवा असं काही स्पेसिफिक एक टार्गेटेड हे करायचं आहे, इथे पायऱ्या चढायच्या आहेत, पण तुम्ही नॉर्मल जरी हे केलं तरी सुद्धा तुमचे ते मसल्स डेव्हलप होणार आहे. एनी नी आर्थरायटिस केस, नीचे बरेच आर्थरायटिस आहेत. सगळ्यात कॉमन इज ऑस्टिओआर्थरायटिस, वयामानाप्रमाणे झीज होणार. त्याच्यात तुम्हाला 4 मसल्सचं स्ट्रेंथनिंग करायला लागतं. आपल्याला सगळ्यांचा फोकस असतो थाय मसल्ससाठी, की थाय मसल्स वीक आहेत, ते आधी स्ट्रॉंग करा की नी पेन जाईल. काहीपेक्षा महत्वाचं असतं थाय मसल्सच्या स्ट्रेंथनिंग पेक्षाही स्ट्रेचिंग द इनर थाय मसल्स. सो तुम्ही रोज नुसतं हॉर्स रायडिंग पोझिशन मध्ये बसतो, जे आपण सुमो स्क्वॉट्स मध्ये तुम्हाला जे जाणवलं, हा मसल जर तुमचा चांगला अडॅप्टर मसल, आपला इनर थाय मसल जर चांगला स्ट्रेच राहिला, सो दोज हु आर गेटिंग काफ पेन अँड हिल पेन, हिल पेन खूप जणांचं कमी होतं वेन यू गेट अ नाईस पेल्विक स्ट्रेच. सो तुम्ही साईड लंजेस करणं, सुमो स्क्वॉट्स करणं, ह्याच्यामध्ये तुमचं जे इनर थाय मसल जे चांगले स्ट्रेच होतात, त्याच्याने गुडघ्याचं पेन खूप चांगल्या पद्धतीने कमी होतं. आणि हिल पेन, किंवा बऱ्याच जणांना प्लांटर फेशिया म्हणजे टाच, किंवा बऱ्याच जणांना नोट केलं असेल की उतरताना दुखत नाही, किंवा नंतर हे सगळं इथला हा मधला मसलचा पॅच आहे तो असा टाईट व्हायला लागतो. दॅट इज कॉल्ड प्लांटर फेशिया. अगेन इट्स अ फेशिया, जसं मी मगाशी सांगितलं की प्रत्येक मसलच्या वरती एक कव्हर असतं फेशिया. सो तो ज्या ठिकाणी जास्त इम्पॅक्ट आहे तिथे तो जास्त प्रकारे टाईट होतो. सो
दिस इज ऑल्सो अ फेशियल पेन अँड दिस इज ऑल्सो अ फेशियल पेन. किंवा काही जणांना जसं शिन पेन होतं तसं मागे असं हिल पेन होतं. हिलच्या एक्झॅक्ट हिलला नाही दुखत, काचेचं हाड वाढल्यामुळे दुखतं ते पेन वेगळं, हिल स्परमुळे. पण नुसतं स्कार्फच्या सुरुवातीला जिथे तुमचा हा टीएम असेल, टेंडन, आपला जो अॅक्युलिस टेंडन असतो तो जिथे अटॅच असतो त्याच्यावरती दुखतो बरेचदा. सो दॅट इज पेन इज कमिंग फ्रॉम यू हॅव स्टॉप डुईंग क्रॉसलेग सिटिंग. तुम्ही आठवून बघा की किती दिवसानंतर तुम्ही असे बसले असाल, म्हणजे खाली मांडी घालून, की आपण युजली टेंड टू अवॉइड और मिसिंग आउट थिंग इज युजली युझिंग इंडियन टॉयलेट. घरी इंडियन टॉयलेट असेल तरी सुद्धा आपण बरेचदा कंटाळा करतो, किंवा बरेचदा बाहेर आणि कॉमन एरियाजमध्ये हल्ली कमोडेज असतं आणि तेच प्रेफर केलं जातं. सो जर तुम्ही इंडियन टॉयलेट वापरत नसाल तर जस्ट ट्राय अँड सिट इन दॅट मलासन पोझिशन. दिस इज अ व्हेरी गुड स्क्वॅट पोझिशन विच स्ट्रेचेस. आणि एक असा हिप जॉईंटचा बॉल असतो आपला, जो बॉल अँड सॉकेट. पोस्ट कोविड खूप जणांना एव्हीएन म्हणजे अवॅस्क्युलर नेक्रोसिस, म्हणजे हिपचा जो बॉल आहे तो विरघळायला लागलेला आहे बऱ्याच जणांना, पण तिथे ब्लड सप्लाय पोहोचत नाही. आणि तो ब्लड सप्लाय त्या पर्टिक्युलर हिपच्या बॉलला एकाच पोझिशन मध्ये पोहोचू शकतो, आणि दॅट इज मलासन. म्हणजे पूर्ण जेव्हा तुम्ही खाली असं स्क्वॅट पोझिशन मध्ये बसता तेव्हाच त्या हिपच्या बॉलला संबंध तो हिपचा बॉल अँड सॉकेट जॉईंट. सो ही जी पूर्ण मुवमेंट आहे तेव्हा ते पूर्ण सगळे एवढी आपण वापरतच नाही. सो वी आर ऑलवेज इन 90 पोझिशन. 90-90 कमोडवर बसलं तरी, खुर्चीवर बसलं तरी, वी आर ऑलवेज इन 90-90 पोझिशन. तर त्याच्यामुळे ते पूर्ण तो हिपचा जो बॉल आहे तो त्या सॉकेटच्या कॉन्टॅक्ट मध्येच येत नाही. हाताचं तरी आपण गोल फिरवतो, पण हिप असा एवढा गोल फिरवला जात नाही. सो कमिंग बॅक टू बिट अबाउट वॉर्मअप. जेव्हा तुम्ही हायकिंग ज्या दिवशी करायचं आहे त्या दिवशी उठल्यानंतर जस्ट स्पेंड 5 मिनिट्स डुईंग हिप सर्कल्स. आणि भिंतीला लावून पाय पूर्ण 90 डिग्रीजला लावून, बटक्स पूर्ण भिंतीला टेकून, पूर्ण दोन्ही पाय 90 डिग्रीजला. दोन्ही पाय एकत्र नुसते हवेत कधीच उचलायचे नसतात, त्याच्याने लोअर ह्याच्यावरती खूप ताण येतो. बरेच जण रिव्हर्स क्रंचेस आणि ऑब्लिक ह्याच्यासाठी हा लोअर ह्याच्यासाठी दोन्ही पाय एकत्र उचलतात हवेमध्ये, पण आय वोंट रेकमेंड दॅट एक्सरसाइज. हे सगळे ओल्ड स्कूल ऑफ थॉट्स आहेत थोडेसे, की क्रंचेस, सिटअप्स, पुशअप्स, पुलअप्स. ह्याऐवजी कोरसाठी प्लॅंक, कोरसाठी खूप चांगल्या एक्सरसाइज आहेत. जसं आता जसं लंजेस मध्ये मी दाखवलं तसं ह्याच्यात सुद्धा तुमचे कोर आर गेटिंग ऍक्टिव्हेटेड अँड कोर इज स्ट्रेंथन. सो अशा प्रकारे केल्याने जे मगाशी जे मी म्हटलं की वेअर अँड टेअर आहे ते थोडंसं स्लो डाऊन होईल. बाकी जी एजिंग प्रोसेस आहे अकॉर्डिंग टू मेडिकल टर्मिनॉलॉजी, प्रत्येक जणांना 13 नंतर तुम्ही एमआरआय काढा, एक्सरे काढा, एजिंग स्टार्ट झालेलं दाखवतो. म्हणजे 30 इयर्स नंतर सुद्धाही तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिक चेंजेस हे तुमच्या एमआरआय किंवा एक्सरे मध्ये येऊ शकतात. सो यू कॅनॉट स्टॉप दॅट, अँड दॅट इज हॅपनिंग अर्लियर बिकॉज ऑफ द क्वालिटी ऑफ फूड अँड मिल्क दॅट वी आर हॅव्हिंग राईट नाउ. पण ते तर येणारच आहेत, पण त्याच्याऐवजी आपल्याला स्ट्रेंथनिंगसाठी काय करता येईल, म्हणून आपण अजून एक्झर्शन करणं, जिने चढ उतर करणं, हे सगळं करण्याच्या ऐवजी ज्या तुमच्या रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज असतील, हायकिंग आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ते वापरा. सो ऑलवेज रिमेंबर देर इज अ डिफरन्स बिटवीन एक्झर्शन अँड एक्सरसाइज. व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घ्यायला हरकत नाही, बट वी आर लकी इन इंडिया दॅट टू बी ब्लेस्ड विथ सच अ नॅचरल सनलाईट. आणि आपण कुठल्याही सीझन मध्ये सहन होईल एवढा घेऊ शकतो. सेन्सिटिव्हिटी असेल तर यूज सनस्क्रीन, पण सनस्क्रीन लावून तुम्ही म्हणजे सनराईज मधले हार्मफुल गोष्टी तुम्ही अवॉइड करून सनराईज तुम्ही मध्ये बसू शकता, एक्सपोजर करू शकता. पूर्वीच्या काळी म्हणायचे की फक्त कोवळ्या उन्हामध्ये, पण हल्लीच्या रिसर्च प्रमाणे प्रूव्ह झालेलं आहे की सकाळी 10 ते 11 मधलंही ऊन चालतं, आणि संध्याकाळी 5 ते 5:30 मधल्या उन्हामध्ये जे तिरपं ऊन असतं त्या तिरप्या उन्हात पण तेवढंच व्हिटॅमिन डी येतं. सो B12 साठी सगळ्यात बेस्ट सप्लिमेंट इज राजगिरा. रोज कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये ऍथलेटने, हायकर्सनी राजगिरा खावा. राजगिरा मग तुम्ही त्याचा डोसा करून खा, राजगिरा चिक्की खा. जर तुम्हाला शुगर असेल तर कॅल्शियमसाठी एनी मिल्क प्रोडक्ट, आणि नाचणी, ब्रोकोली, एनी कॅबेज फॅमिली, कॉलीफ्लॉवर इज व्हेरी रिच इन कॅल्शियम. सो ते तुमच्या रेग्युलर ह्याच्यामध्ये पाहिजे. घरी बनवलेलं पनीर आठवड्यातनं 3दा, हे सगळ्यात बेस्ट सप्लिमेंट्स आहेत. आणि आणि जे ते वे असतं घरी बनवलेलं पनीरचं, जे वरचं सॉर्बे असतं पाणी, ते टाकून न देता ते कणिक भिजवायला डोश्यांमध्ये वापरणं. दॅट सॉर्बे इज व्हेरी रिच इन वे प्रोटीन. किंवा नुसतं आपण जे घरी दही विरसतो त्याच्यातलं साधारण तुमचं वजन जर समजा 60 किलो असेल तर 6 चमचे वरचं दह्याचं पाणी हे खूप चांगलं वे असतं, नॅचरल वे असतं. सो दॅट यू शुड हॅव.
फॉर ॲथलेटिक्स ते खूप महत्वाचं असतं. वेग येणं आणि सॉर्बे वापरणं. ह्या सगळ्या सिंपल गोष्टीतनं तुम्ही रोजच्या डायटरी ह्याच्यातनं घेऊ शकता किंवा शतावरी कल्प आहे, नाचणी सत्व आहे. मेनली आपण मिसिंग असतं सगळ्यांच्या रुटीनमध्ये. मी बघते आमच्या क्लिनिकला आल्यानंतर आमचं एक रेजिम असतं. आम्ही पेशंटला विचारतो की तुम्ही सकाळी उठल्यापासून काय काय खाता आणि किती वाजता खाता आणि काय काय ऍक्टिव्हिटी असते तुमची. सो वी कलेक्ट लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन बेस्ड ऑन दॅट इन्फॉर्मेशन. तर तेव्हा लक्षात येतं की संध्याकाळचं खाणं हे बरेच जणांचं चहा बिस्किट किंवा फरसाण हे असतं. सो त्याच्याऐवजी मखाणे, दूध राजगिरा, नाचणी सत्व दूध किंवा ड्रायफ्रुट्स आणि दही, त्याच्यात थोडंसं शतावरी, अश्वगंधा जसं मी मगाशी म्हटलं किंवा आल्मंड पावडर, कोकोनट पावडर हे घालून जर खाल्लं तुम्ही तर ते खूप चांगलं कॉम्बिनेशन असतं वे आणि प्रोटीनचं, जे तुम्हाला नॅचरल सोर्सेस मिळून. हा, शतावरीचा उपयोग असतो की तुमच्या हाडांच्या हेल्थसाठी आणि ओव्हरऑल पेरिमेनोपॉझल एजमध्ये किंवा फिमेल हेल्थमध्ये किंवा ह्याच्यानंतर गायनॅक हेल्थसाठी शतावरी खूप इम्पॉर्टंट आहे. इट्स अ व्हेरी नॅचरल रिच प्रोटीन. आणि शतावरी हे नेहमी शतावरी कल्प या फॉर्म मध्येच घ्यायचं असतं. हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. खूप जण साखर नको म्हणून ते नुसतं शतावरी पावडर घेतात, जी खूप कडवट लागते आणि मजा येत नाही, पण आपल्याला सांगितलंय म्हणून आपण घेत असतो. सो शतावरी इज ऑलवेज ऍब्सॉर्ब इन प्रेझेन्स ऑफ केशर आणि वेलची आणि साखर. ह्या 3 कॉम्बिनेशन मध्येच शतावरी तुमच्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होऊ शकते. म्हणून शतावरी कल्प घेणं हे महत्वाचं आहे. सेम थिंग वेन यू इट समथिंग आयर्न रिच, खजूर खाल्ले तर त्याच्याबरोबर तुम्ही समथिंग यू हॅव सी विटॅमिन रिच. कारण तुम्हाला जे बॉडीला जे आयर्न ह्याच्यातनं मिळत असतं, खजूर किंवा बीटामधनं जे मिळत असतं, दॅट इज इन फेरस फॉर्म. आणि बॉडीला हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी जे आयर्न लागतं ते ते फेरिक फॉर्म मध्ये असतं. सो दिस फेरस टू फेरिक कन्व्हर्जन हॅपन्स इन प्रेझन्स ऑफ सी विटॅमिन. तेव्हा जेव्हा तुम्ही मिड मॉर्निंग स्नॅक्स म्हणून 2 खजूर खाल, त्याच्यासोबत जेवणाच्या 1 तास आधी तुम्ही कोकम सरबत प्या आणि यू विल रिअलाइज तुमचं हिमोग्लोबिन आपोआप वाढतंय. किंवा खजूर बदाम आणि आवळा सरबत किंवा एखादं सी विटॅमिन रिच फ्रूट खा, किवी खा, संत्र खा आणि खजूर खा. म्हणजे सी विटॅमिन आणि आयर्न हे कॉम्बिनेशन नेहमी एकत्र घ्यायचं. देन तुमचं हिमोग्लोबिन वाढतं. आणि बऱ्याच जणांना हायकिंग मध्ये लक्षात येत असेल की जसं तुम्ही हायकिंग स्टार्ट केलं असेल तुमचं हिमोग्लोबिन आपोआप वाढायला लागलं असेल, कारण हाय अल्टिट्यूडला तुमच्या आरबीसीस जास्त चांगल्या पद्धतीने हिमोग्लोबिन प्रोड्यूस करतात. त्यामुळे जे हायकिंग करतात त्यांचं हिमोग्लोबिन नेहमी चांगलं असतं. आणि त्याच्या बरोबरीने जर तुम्ही हे फेरस फेरिक हे लक्षात ठेवलं आणि सी विटॅमिन आणि आयर्न जर एकत्र घेतलं तर जे चढताना दम लागतो किंवा हे तर दॅट कॅन बी अगेन बिकॉज ऑफ हिमोग्लोबिन ऑल्सो. सो ते सुद्धा ऍडवायजेबल आहे. सो वेन यू वॉन्ट टू चेक हिमोग्लोबिन 15 दिवसानंतर, पिरियड्स नंतर 15 दिवसानंतर चेक करा. पिरियड्स आल्याला लगेच चेक करू नका. देन यू डोंट गेट द फॉल्स व्हॅल्यू जे तुमचं आहे ते. साधारणपणे हायकिंग करणाऱ्या पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन हे 14+ असायला पाहिजे आणि बायकांमध्ये ऍटलिस्ट नियर 12 एवढं असायला पाहिजे. खूप अगदी 16 आणि 18 असेल तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे. दॅट मीन्स यू आर ड्रिंकिंग लेस वॉटर. तुमचं हिमोग्लोबिन खूप जास्त आहे, बट इज थिक. नॅचरल सोर्सेस, आय वुड ऑलवेज रिकमेंड नॅचरल सोर्सेस. फ्रुट्स आणि याच्यातनं घेणं चांगलं. आणि जर तुम्हाला सी विटॅमिन टॅबलेट्स ॲलर्जी म्हणजे जर तुम्हाला त्याच्याने इरिटेशन होत असेल, सो इट इज अ वॉटर सोल्युबल विटॅमिन, सी विटॅमिन. सो सिंपल तत्कोर लिंबाची फोड तुम्ही पोहे उपमा याच्यावरती पिऊन हा म्हणजे देन यू हॅव टू हॅव इट इन वॉटर सोल्युबल फॉर्म. सो जी सी विटॅमिनची गोळी तुम्हाला सांगितली असेल ती जर तुम्ही डायरेक्ट चघळली तर तुम्हाला इथे सोरनेस आणि अल्सरेशन होऊ शकतं. तर तीच गोळी तुम्ही पाण्यात विरघळून जर घेतली देन इट्स अ वॉटर सोल्युबल विटॅमिन. ADEK हे फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतात जे बटर आणि चीज आणि ह्याच्यामधनं तुपामधनं मिळत असतात. सो घरचं साजूक तूप बनवलेलं हे दिवसाला कमीत कमी 2 चमचे एवढं तुमचं कन्झ्युमेबल असायला पाहिजे. कारण गुडघ्यांची जी हेल्थ आहे तर आपण म्हणतो की नॅचरल वंगण असतं हे. सो ते सुद्धा हायकिंग आणि हे करणाऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. नॅचरल अजिबात तूप आणि तेल कटआउट करून पण चालत नाही. साधारणपणे तेल हे तुम्ही मार्च ते ऑक्टोबर यू कॅन यूज खोबरेल तेलामध्ये तुम्ही सगळं स्वयंपाक करू शकता, विच इज अ गुड सगळ्या तुमच्या ओव्हरऑल जॉईंट हेल्थसाठी. आणि त्याच्यानंतर शेंगदाणा आणि करडईचं थंडीच्या दिवसांमध्ये ऑलवेज यूज अ ऑइल विच इज मेल्टेड ॲट रूम टेम्परेचर. म्हणून थंडीच्या दिवसामध्ये खोबरेल तेल वापरायला नको, ते थिजतं आतमध्ये जाऊन आणि ट्रायग्लिसराइड्स तुमचे लेवल्स हाय येऊ शकतात किंवा ह्याचा रेशो. सो यूज दॅट. असं चेंज करत राहिल्याने फायदा होतो. राईस ब्रॅन ऑइल आणि ह्याच्याने सनफ्लॉवर ऑइल, ते सनफ्लॉवर ऑइल तरी ठीक आहे, पण जे सीड्सचे ऑइल आहेत ते नेहमी वापरायचं. राईस ब्रॅन इज नॉट अ सीड ऑइल. खूप जण कोलेस्ट्रॉल आणि फॅट कमी करण्यासाठी ते वापरतात, पण आय वोंट रेकमेंड दॅट फॉर अ ॲथलीट ऑर अ हायकर.
शुगरच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3 तासापेक्षा जास्त उपाशी न राहणं, उठल्या पहिल्या 15 मिनिटं खाणं, रात्रीचं जेवण झोपायच्या 2 तास आधी. हे सिंपल जर फॉलो केलं आणि 45 मिनिटाचा वॉक इन एनी फॉर्म, एनी एरोबिक एक्सरसाइज फॉर 45 मिनिट्स. नाही लक्षात आलं मला. हा, सरबत वगैरे ज्यांना शुगर आहे, सो त्यांनी जेव्हा तुमची ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर म्हणजे तुम्ही हायकिंगहून आल्यानंतर तुम्ही घेऊ शकता, तर ती साखर तुमची वापरली जाईल. मग तेव्हा तुम्ही चहातली साखर कट डाऊन करू शकता. मग ते कुठेतरी तुम्हाला दिवसभरामध्ये 2 चमचे साखर अलाउड आहे. मग ती तुम्ही आयदर सरबताच्या फॉर्म मध्ये घ्या, नाहीतर चहा ह्याच्यातनं घ्या, चहा कॉफीतनं घ्या. आणि जे मी मगाशी सांगितलं 40 ml पर केजी बॉडी वेट हायड्रेशन, दॅट इज अपार्ट फ्रॉम एनी हेल्दी ड्रिंक दॅट यू आर हॅव्हिंग. म्हणजे नारळ पाणी, चहा कॉफी, सरबत, ज्यूस हे सगळं सोडून फक्त पाणी प्युअर 40 ml पर केजी बॉडी वेट. आणि ज्या दिवशी हायकिंग आहे त्याच्या आधी थोडंसं जास्त. आणि ज्या दिवशी तुम्हाला लॉंग ट्रेकिंगला जायचं आहे दुसऱ्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी थोडंसं कार्ब लोडिंग करणं, नॉट ओव्हरलोडिंग. सो तेव्हा उकडलेली रताळी, खिचडी हे तुम्ही घेऊ शकतात आणि आदल्या दिवशी आणि लवकर असं. आणि देन दुसऱ्या दिवशी ते सिंपल कार्ब्स तुमचे मग वापरले जातात. हा, मसल पुल साठी एक सिंपल म्हणजे पंजे वर करून, पंजे वर ठेवून टू स्क्वॅट डाऊन. As I said again, for 3 months, not more than that. No, that's a myth. और वो जस्ट साइकोलॉजिकल है कि नहीं सपोर्ट चाहिए. येस, द बेस्ट एक्सरसाइज इज दिस, पंजे वर करून स्क्वॅट करा. And sumo squats are wall sits that will strengthen this muscle. व्हेरिकोज वेन साठी खूप चांगलं आहे. मगाशी जसं मी सांगितलं की इथनं घरी गेल्यानंतर पाय भिंतीला लावून 10 मिनिटं पूर्ण ब्लड सगळं ड्रेन करणं. दोन्ही पाय भिंतीला, पूर्ण बटक टेकलेलं. स्पेशली फॉर फिमेल्स इट इज इम्पॉर्टंट की नाही मी जाऊन पटकन ब्रेकफास्ट करते आता ऑलरेडी. उगाच आपल्या मनात एक गिल्टी फील असतं की नाही मी सकाळपासून स्वतःला खूप वेळ दिला, आता मी आधी सगळ्यांसाठी करायला पाहिजे. पण तरी ती 5 मिनिटं खूप महत्वाची असतात, स्पेशली व्हेरिकोसिटीज. आणि हे जे फिमेल्स मध्ये खूप कॉमन आहे आफ्टर प्रेग्नन्सी. सो जस्ट कितीही गडबड असेल तरी झोपून एक 5 ते 10 मिनिटं पूर्ण बटक्स भिंतीला टेकून पाय पूर्ण दोन्ही 90 डिग्री. दॅट इज द ओनली पोझिशन. दिवसातनं 2दा-3दा केलं तरी चालतं. जर ज्यांना व्हेरिकोसिटीज आहे त्यांनी हे फ्रिक्वेंटली करायला पाहिजे. मेकॅनिकली ट्रेनिंग द ब्लड, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झॅक्टली कायरोप्रॅक्टिस म्हणजे इट्स व्हेरी अपकमिंग. योगा, मसाज आणि कायरोप्रॅक्टिस आणि ओव्हरलॅपिंग म्हणजे नाही, पूर्णपणे वेगळं आहे. कायरोप्रॅक्टिक अलाइनमेंट इथे आपल्याला म्हणजे डेमॉन्स्ट्रेट करायला काही चान्स नाहीये. पण कायरोप्रॅक्टिक अलाइनमेंट व्हॉट वी प्रॅक्टिस इज अ सॉफ्ट कायरोप्रॅक्टिक टेक्निक, की जी बोनी अलाइनमेंट असते. तुम्ही कायरोप्रॅक्टिक व्हिडिओज बघितले असतील, जेवढ्या इंटेन्सिटीने काढ आवाज येतात तेवढे येत नाहीत. ते मायक्रोफोन लावून अँप्लिफाय केलेले असतात, पण येतात. आणि दॅट इज द पॉपिंग ऑफ द जॉईंट्स, की जे पोझिशन अलाइन होते, की तुमची जी चुकीची फॉल्टी पोझिशन, मगाशी मी जे एक्झाम्पल दिलं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज ऑफ द मसल्स, की ती पोझिशन करेक्ट होते. आणि त्याच्यामुळे सो ओनली कायरोप्रॅक्टिक म्हणण्यापेक्षा होलिस्टिक अप्रोच विल ऑलवेज वर्क. फक्त तुम्ही कायरोप्रॅक्टिक अलाइनमेंट करून अगेन अँड अगेन ते परत बिघडत राहते. फॉरेन कंट्रीज मध्ये ते डू सेगमेंटल कायरोप्रॅक्टिक, की फक्त तुमची आज मान दुखते, दे विल जस्ट क्रॅक युअर नेक, दे विल जस्ट क्रॅक युअर बॅक. सो व्हॉट वी प्रेफर इज स्वीडन सॅक्रामेंट कायरोप्रॅक्टिक टेक्निक, की ज्याचं आपण होलिस्टिकली पूर्ण स्पाईनला ट्रीट करतो. जरी माझ्याकडे पेशंट मानेचं दुखणं घेऊन आला तरी पूर्ण स्पाईन आपण ट्रीट करतो. अलाइनमेंट ऑफ द जॉइंट. इट्स अ सॉफ्ट कायरोप्रॅक्टिक. एक लास्ट क्वेश्चन विल टेक. Yeah, very good question. Again, I would say depending on your activity आणि तुमचं dietary supplement पेक्षा just always give preference first to the dietary intake. And then in addition to 40s नंतर किंवा पेरिमेनोपॉझल एज मध्ये you can have combination of calcium, vitamin D3 असं. आणि you have it for 3 months, you stop it, let your body get the chance to regenerate its own calcium or vitamins. That has to be regenerated. म्हणून नॅचरल जेवढं तुम्ही सनलाईट मध्ये जास्त एक्सपोज कराल स्वतःला, एक अर्धा तास तरी आयदर 5 ते 5:30 होऊन संध्याकाळचं,
किंवा सकाळी 10 ते 10:30 उठ त्याच्यात तेवढं तुम्ही हे करा किंवा सकाळचं 8 ते 8:30 हे सगळ्यात रिच विटॅमिन D3 साठी. सो ट्राय अँड प्लॅन युअर ऍक्टिव्हिटी इन दॅट. प्राणायाम वगैरे तुम्ही उन्हात बसून करू शकता. घरात जर कुठे उन्हात असेल किंवा वर्क फ्रॉम होम असेल तेव्हा लॉगिंग तुम्ही उन्हात करू शकता. 5 ते 10 मिनिटापेक्षा आपण मांडी घालून बसू शकत नाही, पण विथ प्रॅक्टिस इट विल कम. म्हणूनच वॉल सीट्स आणि हे. ओके, बिफोर वी डिस्पर्स आय वुड जस्ट लाईक टू रिवाइज दॅट एक्सरसाइज वन्स अगेन इफ यू लाईक. म्हणजे तो दॅट इज अ व्हेरी गुड टेक अवे एक्सरसाइज. I would like everyone to practice after the hiking. So I'll repeat. We go in a forward lunge. गुडघा सेकंड टोच्या पुढे येईपर्यंत. मागचा गुडघा स्ट्रेट. पेल्विक सरळ करा. जो गुडघा पुढे तो हात वर घेऊन हाताने गुडघा आत दाबायचा आहे. गुडघ्याने हाताला दाबायचंय. पुट द काउंटर प्रेशर. Feel the muscle tension generating in your thighs, in your glutes, in your foot muscles, in your back muscles. गुडघ्या आणि थाय सोडून बाकीच्या कुठल्याही मसल्स मध्ये अनड्यू स्ट्रेन नको. जस्ट कीप ऑन प्रेसिंग हार्ड. एनीवन वॉन्ट्स टू फील आय कॅन पुट द प्रेशर अँड शो. किती प्रेशर द्यायला पाहिजे. पुश माय हँड. So this is the pressure, how it should be generated. inward. Push my hand. Yeah. Push my hand. So एवढं जनरेट व्हायला पाहिजे. Yes, as much as you can apply. Pelvis tilt नका देऊ. मला त्यांच्या समोरून प्रेशर टाकलं ना बाजू. ढकला माझा हात. ढकला माझा हात. ढकला. So your balance should be challenged. That much pressure you have to push. हो sure. Ready? मागचा पाय ताठ. हा गुडघा ओव्हर द सेकंड टो. पुश. एवढं. ठीक आहे. We'll do it for the other knee. डावा गुडघा. नी ओव्हर द सेकंड टो. हाताने पुश करायचंय. पेल्विक स्ट्रेट. मागचा पाय उचलायचा नाहीये. टाच उचलायची नाहीये. गुडघा ताठ आहे. पुश हार्ड. बॅक स्ट्रेट. कुठेही अनड्यू स्ट्रेन नाहीये. मानेवर नाहीये. असं करू नका. स्ट्रेट नेक आणि बॅक इन अ स्ट्रेट लाईन. काठीसारखी पाठ सरळ. ओके. अँड देन द नेक्स्ट वन इज बेंड द लोअर नी. करेक्ट द पेल्विस. लंज मध्ये जा. पुश हार्ड. Those who are able to do it very comfortably, then going on one foot. Just balance yourself. One foot straight. मागचा पाय ताठ करून आणि मगाशी दाखवलं जसं फिगर ऑफ 4. So this is a circuit, DNS circuit. And end with sumo squats. आणि सुमो स्क्वॉट्स मध्ये एक पंजा उचलणं आणि मग दोन्ही टाचा उचलणं. To keep your legs closer or spread it out. साधारणपणे तुमच्या शोल्डर मध्ये जेवढं डिस्टन्स तेवढं तुमच्या पायांमध्ये. सिम्पल टू रिमेंबर. The knee and shoulder length distance between the hills. knee and shoulder should align. Not knee and shoulder. Hill and shoulder. Hill जितना हिल में है उतना ही शोल्डर. जितना शोल्डर में उतना ही हिल में. हाँ. Yes. आणि वॉल स्क्वॉट्स मध्ये पण अगेन सेम. जेवढं शोल्डर मध्ये तेवढं हिल्स मध्ये अँड डू द वॉल स्क्वॉट. Sitting on the chair. Yes. So it will come with practice. Yes. And hold on for a minute. That is the target. 5 repetitions. ट्रेकिंग झाल्यावर ना डेली पण दिवसात तर 3दा करत असाल तर 5 repetition is okay. For a minute you try and hold.
Obviously, इफ इट इज वॉल सिट्स आणि हे जे दाखवलं ना आणि हे सो हा एक मसल असतो तो नेहमी वीक असतो. हा आणि अवॉइड ओव्हरहेड ऍक्टिव्हिटीज एक खूप महत्वाचा पॉइंट. जिम मध्ये अवॉइड ओव्हरहेड ऍक्टिव्हिटीज. नीचे पेन होऊ नये म्हणून शोल्डर इश्यूज व्हायला नको. सो ओव्हरहेड वेट लिफ्टिंग मलासन इज व्हेरी काका बैठक हो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. एकच शोल्डर म्हणजे एकच हात जेव्हा मूव्ह करायला कठीण असेल ह्याच्या एवढा मूव्ह नसेल तेव्हा काही त्याची स्ट्रेंथनिंग दोन्हीचं स्ट्रेंथनिंग करताना नेहमी दोन्हीचं करायचं. कुठलाही एक्सरसाइज करताना एक जरी गुडघा दुखत असेल एक जरी शोल्डर दुखत असेल तरी करताना दोन्हीचं स्ट्रेंथनिंग. सो डू होल बॉडी एक्सरसाइज. स्ट्रेंथ इज द इश्यू वेन द पेन इज देअर. वेन यू आर डुईंग हायकिंग सगळं करताय पण तरी दुखतंय ह्याचा अर्थ स्ट्रेंथचा इश्यू आहे. सो तो स्ट्रँगल आपला कुठेतरी कम्प्लीट होत नाहीये. स्ट्रेंथ स्टॅमिना आणि स्ट्रेच. थँक्यू. Around 30-45 minutes, but I think it has been so interesting going on beyond 1 hour, and I'm really happy that all are having a lot of questions. I think questions are going more personal. So actually, we will be having doctor's numbers on the site. So we write the number again. Actually, as she said, she is very good at. She has not said, but I have heard from this case. For personalized, her approach is to give you very personalized way of thinking. If at all you have any specific problem now, she studies you not just that problem. She asks you all of questions like how is your routine right from morning, what do you eat, what do you do during the exercise, what is your hobby. The holistic she does the study, and then accordingly for you a personalized recommendation of what exercise come diet is required that she can do. So those numbers we will be sharing it, and any specific issues you are welcome to contact her and take an appointment later. So ये बहुत rich ये वाला session था I would say, and both encouraging, especially both important, and especially she has targeted it very well for our routines. So जो भी simple exercise उन्होंने बताया है, I'm sure we all will do it. हमने एक चालू किया है हमने we were not doing this morning का जो warm up था हमने recently चालू किया. So warm up is possible because we all assemble at right time. All of you are riding and staying there. But बाद के जो exercise है, because all of us reach back at a different time. But जो इन्होंने बताया है, we will try to see recording has happened. We'll post that on YouTube. But otherwise, we know that practice किया है. So irrespective of whether we are together or not, follow those things so that your longevity of doing these activities that you love doing this hiking will be much more. Thank you very much for your valuable time. And we have actually completed break yesterday night, returned back 1:30 and all. Yes, you are able to. My major support system. Thank you very much for that. And just as another thing, we actually asked her multiple times. She refused. She's saying she's doing it as a social activity so that people get into better health. But yet, as a token of appreciation, we're just giving her small gift. Avinash, with your hand. Thank you. Thank you. Thank you. Thank you very much. इट वॉज इंडीड अ प्लेजर. आणि खूप छान वेगवेगळे प्रश्न आणि तुम्ही मला खूप हेल्प केलं ते प्रश्न सगळे कव्हरअप करण्यामध्ये. जास्तीत जास्त गोष्टी आपण कव्हरअप करू शकलो. आय एन्जॉयड अ लॉट. आणि मी अँड अभिजित आम्हाला दोघांनाही ट्रेकिंग खूप आवडतं. आणि अभिजित इज इंटू बर्ड वॉचिंग आणि ही हॅज कम्प्लिटेड हिज इकॉलॉजिकल डिप्लोमा. आणि त्याच्यामुळे आम्ही घरात आणि रोजच्या ऍक्टिव्हिटीमध्ये खूप इकॉलॉजी फॉलो करत असतो अगदी सिम्पल गोष्टींमधनं. सो आणि मला म्हणून मी दॅट वॉज द मेन रिझन की ही इतकी एक गोष्ट आहे की दॅट कॅन चेंज द लाईफ. पूर्ण एखाद्याचं हे चेंज करू शकतं. आणि बिंग हॅपी आणि त्याच्यामुळे हे जे आपण बघतोय हल्ली डिप्रेशन, अँझायटी, स्ट्रेस हे सगळे शब्द जस्ट नॉट रेफरिंग टू इट, पण छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण त्याच्यावरती अगदी इझिली मात करू शकतोय. आणि दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. सिम्पल प्रिस्क्रिप्शन मध्ये एमडी मेडिसिन डॉक्टर आपल्याला लिहून देतात की मेडिटेशन करा आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. पण ते म्हणजे काय नक्की.
सो हे अशा ह्याच्यातनं आपल्याला जास्त अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊ शकतं. थँक्यू. नाईस मीटिंग यू. बेसिकली कोणाला हिमालयन ट्रिप बद्दल काही जास्त माहिती असेल हवी असेल तर मी कॅन ऍड्रेस दॅट.